आपल्यामध्ये खेळायला लागलं. दुःख जसं आपल्यामध्ये यायचं, आपण सुखाचा हात धरून बाजूला जायचो, दुःखाला एकट्याला टाकायचो. ते सुख आपल्या जवळ आलं आणि ते दुःख आपल्या जवळ आलं आणि त्याने आपल्याला विचारलं, का रे, सुख दुःख आम्ही सख्खे भाऊ आहोत, जुळे भाऊ आहोत, पण तुम्ही सगळे सुखाबरोबरच खेळताय, माझ्यासोबत का खेळत नाही? तेव्हा आपण सगळ्यांनी उत्तर दिलं, आम्हाला तुझ्यासोबत खेळायचं नाहीये. परत सुखाचा हात धरला, सुखाला घेऊन आपण बाजूला गेलो. त्या दिवशी त्या दुःखाला दुःख झालं. माझे वाक्य व्यवस्थित आहे का? जे दुःख तुम्हाला मला दुःख देतं, त्या दिवशी त्याच दुःखाला काय झालं? दुःख झालं. आणि ते दुःख दुःखाने रडायला लागलं. म्हणजे जे दुःख तुम्हाला मला रडवतं, ते दुःख दुःखाने रडायला लागलं. आणि रडत रडत आईकडे गेलं. आईला म्हटलं, आई बघ ना, सगळे सुखासोबतच खेळतायत, माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. आई, का गं कोणी माझ्यासोबत खेळत नाही? त्या आईने उत्तर दिलं, बाळा, तुझं प्रारब्धच तसं आहे. बरं आई, कोणीही माझ्यासोबत खेळत नाही, तू तर माझी आई आहे, तू पण खेळ ना माझ्यासोबत. ती नियती नावाची आई दुःखाला काय उत्तर देते माहिती आहे? खरं सांगू बाळा, मला पण तुझ्यासोबत खेळायला भीती वाटते. ऐकताय लाडक्या बहिणींनो? आला का हप्ता? नाही आला अजून? बरं ठीक झालं. मला सांगा, जगामध्ये अशी एक तरी आई आहे का? एक तरी आई आहे का जिला आपल्या मुलासोबत खेळायला भीती वाटते? शोधून सापडणार नाही. पण नियती नावाची बाई अशी आहे, नियती नावाची आई अशी आहे, जिला आपल्या दुःख नावाच्या मुलासोबत खेळायला भीती वाटते. म्हणजे ते दुःख किती जहाल आहे याचा विचार करा. ते रडायला लागलं, पण शेवटी ती आईने त्या दुःखाला जवळ घेतलं. बाळा, रडू नको, मी आज अशी युक्ती करते की सगळं जग तुझ्यासोबत खेळेल. तू घरामध्ये थांब. दुःखाला घरामध्ये थांबवून ती नियती घराच्या बाहेर आली. आणि घराच्या बाहेर आल्यानंतर घराच्या बाहेर आपण कोणासोबत खेळत होतो? सगळे सुखासोबत खेळत होतो. आपल्यासोबत खेळणाऱ्या सुखाला नियतीने आवाज दिला, सुखा इकडे ये बाळा. आईचा आवाज ऐकल्याबरोबर त्या सुखाने आपल्याला सोडलं आणि आईकडे धावत गेलं. आईकडे धावत गेल्यानंतर आपणही सुखाच्या पाठीमागे धावू लागलो, कारण की आता आपल्याला सुखाची गोडी लागली होती. नियतीने सुखाचा हात धरला आणि सुखाला घरामध्ये घेऊन गेली. सुखाच्या पाठीमागे आपणही नियतीच्या घरात प्रवेश करायला लागलो, जायला लागलो, पण नियतीने दरवाजा बंद केला. नियतीच्या घरात तुम्हाला मला प्रवेश नाही बरं का. मग आपण नियतीच्या घराच्या दारात उभे राहिलो. कोणाची वाट पाहत उभे राहिलो? सुखाची वाट पाहत उभे राहिलो. नियती सुखाला घरामध्ये घेऊन गेली. सुखा